ओरिजिनल पैठणी वर्सेस डुप्लिकेट पैठणी. बाजारात डुप्लिकेट पैठणींचा सुळसुळाट, खऱ्या पैठणीचं अस्तित्व धोक्यात. अशी एकतरी भरजरी पैठणी आपल्याकडे असावी असं प्रत्येकीलाच वाटतं. पण पैठणी म्हणून तुम्ही जी साडी खरेदी करताय ती खरंच पैठणी असते का? कारण सध्या बाजारात चलती आहे ती डुप्लिकेट पैठणी साड्यांची. डुप्लिकेटमुळे खऱ्या पैठणीचं महत्त्व कमी होऊ लागलंय. त्या विरोधात आता हातमाग कारागीर आणि व्यावसायिकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. आमची अपेक्षा अशी आहे का पैठणीच्या नावाखाली सेमी पैठणी विकली जाते ना ती बंद व्हावी. म्हणजे त्याच्यात फसवेगिरी होती. ही डिझाईन आहे ना, ही डिझाईन पैठणीची अशीच ती सेमी पैठणी बनली जाते, पण ती उफाळ बनली जाते. त्याच्याने ती कमी किमतीत विकली जाते. त्यामुळे आम्हाला इथं हे होतं प्रॉब्लेम येतो विक्रीला. फसवणूक असं काही मी म्हणणार नाही, कारण शेवटी तीही एक सिल्कची साडीच असते, फक्त ती यंत्रमागावर केलेली असते. मला असं वाटतं की त्यांनी त्या पैठण्या विकताना ग्राहकांना त्याची कल्पना द्यावी की ही पैठणी बाबा यंत्रमागावरची आहे, ही हातमागावरची आहे. तर त्यांनी फरक समजावून सांगावा. पैठणी तयार करण्यासाठी वापरलं जाणारं रेशीम, जरी, चांदी, सोनं आणि कारागिरांचे भावही वाढत चाललेत. हातमागावर पैठणी विणणारे कारागीरही कमी होत असल्यानं पैठणींच्या किमती वाढल्यात. बाजारात 5,000 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या पैठणी उपलब्ध आहेत. पण या किमती सामान्य ग्राहकांना परवडत नसल्यानं त्याचा फायदा डुप्लिकेट पैठणी विक्रेते घेत आहेत. लोकांना खऱ्या पैठणीची ओळख व्हावी यासाठी मुंबईत चक्क न्यू वेव्ह पैठणी फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय. ओरिजिनल पैठणीमध्ये 200 ते 300 ग्रॅम जरी, 700 ग्रॅम रेशीम वापरतात. त्यामुळे एका पैठणीचं वजन 800 ते 900 ग्रॅम होतं. ओरिजिनल पैठणीचा पदर हा आतून बाहेरून सारखाच असतो. ओरिजिनल पैठणीचा काठ हा साडीच्याच रंगाचा असतो. दुसरा कोणताही कॉन्ट्रास्ट रंग काठासाठी वापरला जात नाही. पॉवरलूम मशीनवर तयार केलेल्या साडीचे धागे हे आतून बाहेरून वेगळे असतात. ओरिजिनल आणि डुप्लिकेट पैठणींच्या किमतीत 20 ते 40% इतका फरक असतो. आय थिंक लोकांना पहिलं कळलं पाहिजे की ओरिजिनल डुप्लिकेटमध्ये फरक कसा समजायचा. कारण आता तेच म्हणजे आम्ही विवर्सला पण आम्ही विचारलं तर ते आम्हाला बोलले की ओरिजिनल पैठणी प्युअर सिल्कमध्ये बनते. त्याच्यामध्ये फ्रंट बॅकमध्ये एक्झॅक्टली सेम डिझाईन असतं, प्लस थ्रेड्स कट कुठेही नसतात. तर हे जेव्हा विवर्सना म्हणजे जेव्हा बायर्सना जेव्हा हे डिफरन्शिएट कळेल तेव्हा ते ऑटोमॅटिकली जेव्हा विकत घ्यायला जातील तेव्हा त्यांना ते कळेल. महाराष्ट्राची पैठणी जगभरात प्रसिद्ध आहे, पण हातमागावर पैठणी विणण्याची कला हळूहळू लोप पावत चालली आहे. सरकारनं ही कला जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. साड्यांची महाराणी असलेल्या पैठणीच्या अस्तित्वाचा प्रश्न आता समोर येतोय. त्यामुळे या प्रश्नाची वेळीच दखल घेतली नाही तर महाराष्ट्राची ही कला संस्कृती भविष्यात लोप पावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.